मन मंदिरा गजर भक्तीचा गोपिका आणि कात्यायने वृत्त केलं होतं. आपण हळूहळू आता रासलीलेच्या जवळ येत चाललोय. कात्यायने वृत्त केलं की भगवान पती मिळावा. एक लक्षात घ्या, इथे पुरुष आणि स्त्री हा भेद नाही आहे. मूळ स्वरूपामध्ये सर्व विश्व हा स्त्रीच आहे. परमात्मा पुरुषोत्तम एकच आहे. प्रतिती जीव, प्रत्यय रूप परमात्मा. सिद्धांत काय सांगितला? प्रतिती जीव आणि प्रत्यय रूप परमात्मा. याच्याकरता एक कथा छोटीशी आहे. मीराबाई आणि वृंदावनामध्ये आल्या आणि रूप गोस्वामीच्या दर्शनाला त्यांनी जायचं ठरवलं. आता ते गोस्वामी होते, रूप गोस्वामी. ते काही बायकांना भेटत नव्हते आणि मीराबाईंनी निरोप पाठवला की महाराज मला आपलं दर्शन घ्यायचं आहे. ती यायचं कळल्यावर तिने त्या झोपडीचं दार बंद करून घेतलं. निरोप पाठवला आपल्या शिष्याजवळ, जाऊन सांग मीराबाईला मी बायकांचं दर्शन घेत नाही आणि मी बायकांना भेटत नाही. अरे बाप, आता ती मीराबाई होती, अशी आली होती येताना हात जोडून. ती अशी उभी राहिली. ते म्हणले काय बोलतोस बाबा बेटा, क्या कहते हो आपके गोस्वामी, क्या कहते हैं? ते म्हणे असं असं म्हणतात की मी बायकांना दर्शन देत नाही. अरे म्हणे आश्चर्य, मला माहित नव्हतं की गोकुळमध्ये अजून पुरुष शिल्लक आहेत. मला माहिती नव्हतं की वृंदावनामध्ये पुरुष शिल्लक आहेत. मला वाटत होतं की वृंदावनामध्ये एक कृष्ण परमात्मा पुरुषोत्तम आहे आणि बाकी सगळ्या गोपी आहेत. तेव्हा मी बाई असल्या कारणाने मलाही पुरुषाचं तोंड बघायचं नाही. सिद्धांत कळला का? काय? मलाही पुरुषाचं तोंड बघायचं नाही आहे. मी एका गोपीला भेटण्याकरता आले होते. एवढं म्हटल्याबरोबर थाडकन दार उघडलं गेलं. आले माय मीरा, तू मेरी माता है. बरं झालं म्हणे दार माझ्या झोपडीचं उघडलं नाही तर माझ्या हृदयाचं दार उघडलं गेलं. मला माहिती नव्हतं म्हणे या वृंदावनामध्ये एवढे पुरुष जिवंत आहेत. मला एकच माहिती होतं की भगवंताने प्रवेश केल्यानंतर सगळ्या गोपी झाल्या. गोपी झाल्या. मला सांगा, इथे पुरुष आणि स्त्री हा भेद सोडून द्या बाजूला. प्रत्येक जण इथलं कृष्ण प्रेमाचा रस पिण्याकरता आलाय ना. म्हणजे तुम्ही काय, मी काय, इथल्या बसलेल्या स्त्रिया काय, सगळेच आपण गोपी आहोत. सगळेच गोपी आहोत. मग सगळे गोपी असताना इथला पुरुष आला कुठून? लक्षात घ्या, ही प्रतिती पहिल्यांदा लक्षात ठेवा. म्हणजे कृष्ण चरित्र कळेल, म्हणजे स्त्रिया कळेल. नाही तर म्हणाल तो काय हो तुमचा कृष्ण बायकाच्या मागे लागला आणि तू कोणाच्या लागलास? हा तुझा जन्म सुद्धा आपले तीर्थरूप बायकाच्या मागे लागल्या म्हणूनच झाला ना. माफ करा मला. हां, असं आवासावा बोललेलं मलाही खपत नाही. कोणालाही काही बोलून जमत नसतं. कशाला बाईची निंदा करता? बाईची निंदा करण्याचं कारण आहे का काही? तुम्ही वाईट दृष्टीने बघता म्हणून तिचा त्याग करावा म्हणता. ती जर तुमच्या कुलाची वृद्धी तिच्यामुळे होते तर तिला नावं ठेवण्याचं कारण काय? नाही का? प्रत्येकाला वाटतं माझा वंश वाढावा, वंश वाढावा. का? तो तुझ्या पोटात वाढणार आहे का? काय विज्ञानाने सध्या काही होईल बरं का पुढच्या काळात. मी परवाच पेपरमध्ये वाचलं की बायका सुद्धा आपलं पोट भाड्याने देतात. आता बायकाची पोटं संपल्यानंतर पुरुष जर पोटं भाड्याने देऊ लागली तर तिथेही होईल. अवघड आहे. जरा नीट पेपर वाचत जा, म्हणजे याही माहित्या मिळतील. आम्हाला वाचावं लागतं, हे उपयोगी पडतं मला इथे प्रवचन. हां, अरे स्त्रीला तरी नावं ठेवायची काय गरज आहे? कशा करता नावं ठेवता? आज स्त्रियांची संख्या कमी होते, काळजीचा प्रश्न झाला आहे. कारण प्रत्येकाला वंशाचा दिवा लागतो. अरे दिवा लावा घराच्या बाहेर, पण देवापुढे पंथी लागते ना. नाही कळलं की नाही शब्द? काय घराच्या बाहेर दिवा लागतो मला मान्य आहे, पण देवापुढे एक पंथी लागतेच ना. ती पंथी लावल्याशिवाय जमायचं नाही. म्हणून सगळेच जर तुम्ही म्हणाला आम्हाला मुली नको, पुढे कसं व्हायचं? सध्या यक्ष प्रश्न आहे.
म्हणून ते पोटातलं तपासू नाही मुलगा आहे का मुलगी आहे, याच्यावर आता कायदेशीर बंधन येत आहे. मुलगी आली की हां काढ बाजूला, मुलगा आला की राहू दे. अगदी शेवटी पाणी पाजायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे. पाणी पाजतो का आणखीन काय पाजतो कुणाला माहित. माझं बोलणं तुम्हाला ऐकायला जड जात असेल ना. जड जायचं कारण काय, इथे अनुभव घेतलेले बरेच बसलेत की. हां एक लक्षात ठेवा, ईश्वरी सत्ता आहे त्याच्यामध्ये स्त्री का पुरुष हा भेद करण्याचं कारणच नाही आहे. जे योगायोग असेल ते घडेल, नाही का. सर्वामध्ये जर भगवान आहे तर स्त्रीला डावलण्याचं काय कारण आहे. हे शास्त्रकारांनी वगैरे डावललं म्हणून या भानगडी झाल्या. इथे गोपींना प्राधान्य दिलं. कबीरा कबीरा क्या कहे कबीरा, एक एक गोपी के प्राण में बह गए कोटि कबीर. काय म्हणतात कबीरजी, कबीरा कबीरा क्या कहे कबीरा, खत कबीरा सुनबाई साधो. यांना वाटलं काय आपण केवढे मोठे झालो. आणि जेव्हा गोकुळामध्ये गेले, वृंदावनात गेले, सगळा तिथली लीला बघितली, मग म्हणाले ए कबीरा 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 क्या कहे कबीरा. अरे काय कबीर म्हणे, कहत कबीरा, अरे काय काय मिजाज मारतोस, एक एक गोपी के प्राण में बह गए कोटी कबीर. आमच्या पंढरपूरला सुद्धा जनाबाईंनी त्यांना धडा शिकवला, माहिती आहे का तुम्हाला. कबीरजी आमचे पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी ऐकलं होतं नामा शिंपी बहुत बड़ा संत है, वाह जनाबाई भी एक औरत है, वो भी बड़ी संतन है. मग आले ते विचारलं की नामा इधर रहते हैं, तो वो तो नहीं थे, भजन में गए थे. तो वो जनाबाई कहाँ है, तो म्हणे चंद्रभागाच्या काठी शेणक्या लावते. तुम्हाला माहिती आहे का शेण्या लावायचं काय असतं. पुढे शेण्याचं प्रदर्शन बनेल पुण्यामध्ये. काय चुकलं संपलं नाही का. पूर्वी मी तुम्हाला महिलांच्या करता म्हणून सांगतो, पूर्वीच्या काळी बायका भाकरी थापायला शेण्यावर शिकायची. त्या पोरी असं घेऊन जायचे आणि मग त्या शेणाचे गोळा जमा करायचे आणि असं करायचं. हा पहिला धडा, लेसन नंबर 1. आणि आणि मग ती अशा शेण्या थापायच्या आणि त्याचंच खतही होतं, चुलीला सरपणी होतं. अजूनसुद्धा बघा सोनाराकडे ते झाळ करताना ती पूर्वी अशी ती गौरीच असायची. आणि शेवटीसुद्धा डोक्याला 3 पायाला 3. अरे वा, हेही माहिती आहे का तुम्हाला. त्या गौऱ्याच लागतात. तेव्हा ते अशी जनाबाई आमची, आणि तिथे ते वेचत होती. आता ओघाने बाईचं आलं म्हणून बाईचंच सांगतो, मजेशीर आहे कथा. आणि ते वेचत होते. तितक्यात काय झालं, कोणीतरी सांगितलं जनाबाई, आणि ती दुसरी बाई, ती काय झालं की शेण्या थापायच्या आणि वेचताना ज्या गोळा करायच्या खांड, ते ठरलं होतं की निम्म 50-50% तूही उचलायचं, आपण मिळून करायचं. पूर्वीच्या काळी सगळे बायका एकत्र करत होत्या. हे जेव्हा वाडा संस्कृती होती पुण्यामध्ये, जुन्या बायकांना माहिती असेल, पापड मिळून करायचे, लोणची मिळून करायची. मग 7-8-10 बायका पापड लाट, अमके लोणचे कर, अमकं तमकं. आता असं काही नाही, लिज्जत आलं. पुढचं तुम्हाला आता माहिती आहे. अशोकराव या लिज्जतनी या बायकांची इज्जत घालवली. हो काय इज्जतीचा नवीन शब्दात सांगतो, फालुदा झाला. काय त्या एकाही बाईला सध्या पापड लाट म्हटलं तर तिला जमतच नाही. नवरासुद्धा म्हणतो कशाला त्रास घेतो, खाली जा, लिज्जत आहे, अमकाय तमकाय. घेऊन आले की झालं, भाजला की काय अवघड आहे सध्या. तेव्हा आता या काळामध्ये आम्हाला तुम्हाला ते शेणा खांड सांगायची पाळी आली. आणि मग ती उचलली, निम्मे वाटे झाले. जनाबाई म्हणली, हे बघ आमचा 3रा वाटा काढ. अरे वा, 3रा वाटा. आता काय शेवटी ए जणे म्हणाली, लई मोठी अभंग बिगमंग करतीस आणि खोटी बोलतीस. ते म्हणले खोटे बोलत नाही, माझा 3रा. अगं म्हणले 3रा कसा, आपण दोघं, 3रं कोण. अगं म्हणले माझ्याबरोबर माझा पांडुरंग वेचतोय. काय म्हणली,
इटाल इटाल करतेस आणि बनवागिरी करते. देव कुठे शेणी वेचायला येतो काय? हां, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही परमार्थ करतात ना पुष्कळशी म्हणजे हा गुन्हा करतात इतराच्या दृष्टिकोनातून. कारण ते सुनवायला होतं. एखादी बाई इथे येत आणखी उशिरा गेली की नाही, काय बोलली की नाही, हेच ऐकून आला का तिथून? म्हणजे काय प्रवचन कीर्तनाला काही गुन्हा बिना झाला काय? पुरुष इथे आला की घरची ती बाई बोलते आम्ही बऱ्या. काय शिकला? काय शिकला म्हणजे यांनी शिव्या दिल्या तरी आपण ऐकाव्या हे शिकावं. म्हणजे हा वा 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 वा, आमचे मालक सध्या संत झाले. जाऊ द्या, आता जास्ती विषय वाढवत नाही. जनाबाई सांगायचे आहे ना, म्हणून हे सांगायलाच पाहिजे. जे तुम्हाला सांगू, हातघाई आल्यानं बायका झेंजा उपटायला लागल्या दोघी एकमेकी. कुणीतरी सांगितलं ओ जनाबाई, अरे जनाबाई शेणकुटा करता भांडतेन संत, क्या बात है, हम कहाँ काशी से आ गए और इधर आके क्या झंझट में आ गए. ए म्हणले गोसावडे इकडे. अरे जनाबाई म्हणली जरा हमारा फैसला करो ये. ते म्हणले काय फैसला करायचा आहे? ते म्हणले हे बघ हे शेणकुटा आहेत नाही, आम्ही दोघींनी वेचली. ते म्हणले असं ठरलं होतं दोघीचं, पण म्हणले आयत्या टायमाला माझा एक तिसरा आला वेचायला. ते म्हणले कुठं आहे तिसरा? कबीरजी म्हणले तिसरा काय? नाही नाही म्हणे ओ मेरा पांडुरंग. ते उडले, पांडुरंग शेण्या वाचायला. म्हणे याला प्रमाण काय? ते म्हणले प्रमाण कशाला पाहिजे म्हणे त्याला? खांड उचल. ज्या खांडातून विठ्ठल ध्वनी निघतोय त्याला हात पांडुरंगाचा लागला, आणि ज्याच्यातून विठ्ठल ध्वनी निघत नाही ते तिचं न माझं. ते तिचं आणि माझं. आणि काय तुम्हाला सांगू, कबीरजीने असं उचललं, पहिलं गेलं, दुसरं गेलं, तिसरं विठ्ठल विठ्ठल. अरे बापरे, विठ्ठल 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 विठ्ठल. ते म्हणले आप जनाबाई. का रे म्हणले, आत्ता तुला कळलं आहे? तुला अजून कळत नाही का? ज्या खांडातून विठ्ठल ध्वनी निघत नाही ती जीवदशा आहे, आणि ज्या खांडातून प्रभू प्रेमाचा आवाज निघतो तो संत आहे, तो भक्त आहे. लक्षात ठेवा, सगळ्याच खांडातून विठ्ठल ध्वनी निघत नाही. काय तसं मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्या अर्थी थोडा का होईना विठ्ठल ध्वनी तुमच्या तोंडातून निघतोय, तेव्हा अगदी सगळा खांड तुमचा देवानी पकडला नाही, पण थोडा तरी तुमच्या खांडाला कुठेतरी विठ्ठलाचा हात नक्की लागला आहे. हे मानायला काही हरकत नाही. का मानू नाही? का मानू नाही? जर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संत भेट होण्याकरता, देवाचं नाव मुखाने येण्याकरता पूर्वजन्मीचं सुकृत लागतं, तसं आमच्या मुखातून जर विठ्ठल ध्वनी येत असेल तर माझी नक्की खात्री आहे की या खांडाला सुद्धा हात विठ्ठलाचा लागला असला पाहिजे. आणि म्हणून कानाला लावलं, लोटांगण घेतलं. जनाबाई हे ते अलौकिक आहे. ते म्हणले कबीरा विसरला का, तुझा शेला विणतो न माझ्याबरोबर का शेण्या वेचणार नाही? काय म्हटली जनाबाई? अरे तुझा जर शेला तो विणतो म्हणजे तुझ्या कार्यात जर मदत करतो, तर मी थकल्यानंतर माझं. जनाबाई चुकलं माझं, नीट लक्षात ठेवा. तसं बाई काही कमी नाही आहे. म्हणून रास इकडेमध्ये बाई हीच प्राधान्याने आहे, प्रतिती हीच प्राधान्याने आहे. आणि प्रतिती आणि प्रत्यय हे दोन्ही असल्याशिवाय रास घडू शकत नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.